सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेची महिला बालकल्याण समितीची पहिली सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली। सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती बानू जमादार होत्या। यावेळी उपायुक्त अश्विनी पाटील, नगर सचिव सहदेव कावडे, विभाग प्रमुख बाबासाहेब माळी उपस्थित होते। सभेच्या प्रारंभी मागील सभेच्या इतिवृत्ताचे वाचन करण्यात आले। यावेळी 2026-27 या आर्थिक वर्षासाठी महिला बालकल्याण समितीकडून 5% निधीतून महिला सक्षमीकरणासाठी राबवायच्या योजनांबाबत चर्चा करण्यात आली। तसेच नव्या कोणत्या योजना राबवता येतील याबाबत आवश्यक कृती आराखडा सदस्यांच्या सूचना हरकतीसह तयार करून पुढील सभेसमोर सादर करण्याचे आदेश सभापती बानू जमादार यांनी प्रशासनाला दिले। यावेळी महिला बालकल्याण समितीचा निधी परस्पर विनापरवानगी प्रशासनाने वापरू नये किंवा अन्यत्र वर्ग करू नये असा निर्णयही घेण्यात आला। मनपा शाळांमध्ये मागील सभागृह काळात बसवण्यात आलेल्या प्युरिफायरची सद्यस्थिती जाणून घेऊन अहवाल सादर करण्यात यावा। तसेच मनपाच्या 35 शाळांची काय परिस्थिती आहे, शाळांमध्ये मुलींसाठी काय सुविधा देता येतील याचाही अहवाल सादर करावा असेही सभेत सूचित करण्यात आले। या सभेत महिला बालकल्याण समिती सदस्य अश्विनी कदम, अश्विनी कोळेकर, विद्या नारावडे, योगिता राठोड, रोहिणी पाटील, रेश्मा चौधरी, अंजली जाधव, बिल्किस बुजरुक, रईसा शिकलगार, मीनाक्षी पाटील, वैशाली गवळी, लक्ष्मी सरगर, नसीमा नाईक, मुब्बशिरीन बागवान, अश्विनी कोळी आदी सदस्य उपस्थित होते। बैठकीत स्वीय सहाय्यक मंगल फोंडे, मुमताज तांबोळी उपस्थित होत्या। खेळीमेळीच्या वातावरणात महिला बालकल्याण समितीची बैठक संपन्न झाली।